नमस्कार. मी स्वप्नील गोडसे. माझं प्रदर्शन 90 आर्ट गॅलरी इथे भायखळा इथे चालू आहे. हे प्रदर्शन 31 मार्चपर्यंत आहे. दगड या विषयाला अनुसरून मी काम केलेलं आहे. हा शो क्युरेशन उर्वी छेडा यांनी केलेला आहे आणि आर्ट डिरेक्शन गौरमणी दास यांनी केले आहे. आणि इथे माझ्या प्रदर्शनाला प्रकाश राशिर्के सर यांनी भेट दिलेली आहे. सर तुम्ही नमस्कार. सर तुम्ही मला या प्रदर्शनाबद्दलचा थोडा अनुभव सांगितला तर बरं होईल. खरं म्हणजे कसं, हे प्रदर्शन जे आहे ते दगड या टायटलखाली आहे, या शीर्षकाखाली आहे. तर दगड म्हटलं की हा निसर्गाचाच एक भाग होतो. स्वप्नील गोडसे यांनी इथे जे निसर्गामध्ये प्रत्येक वेळेला होणारी जी स्थित्यंतर आहे, ते निसर्गामध्ये एखादी गोष्ट निर्माण होते आणि ती लय पोहते. कोणतीही गोष्ट अशी कायमस्वरूपी राहत नाही. त्या सगळ्याचा विचार करून पंचमहाभूतामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांचा विचार करून त्याने इथे निसर्गातले आकार घेतले. तर निसर्गातले आकार म्हणजे जसा निसर्गामध्ये चौरस, वर्तुळ, त्रिकोण याचे जे घनाकार आहेत त्याचा विचार करून त्याने वेगवेगळ्या प्रकारचे इथे त्रिकोणी आकार, त्रिकोणी पिरॅमिड घेतलेले आहेत. ते सगळे त्रिकोणी पिरॅमिड घेता घेता त्याने कधी भरीव केलेले आहेत, काही पोकळ आहेत, काही नुसत्या शिरांपासून केलेले आहेत. या सगळ्याच्या ह्याच्यातून आपण पाहत असताना आपल्याला सहजपणे एक लक्षात येतं की काही आपण त्या त्रिकोण पिरॅमिडमधून आरपार पाहू शकतो. याचाच अर्थ तुम्ही एका ठराविक ह्याच्या पलीकडे जाऊन त्याचा आस्वाद घेऊ शकता. आणि हे नुसतेच ते घनाकार केले नाही, तर हे घनाकार करताना स्वप्नील गोडसे यांनी फार काळजीपूर्वक विचार केला आहे. आणि जे त्यांना जे आवडते धातू आहेत त्याच्यामध्ये लोखंड आहे, तांबा आहे, पितळ आहे, ॲल्युमिनियम आहे. हे सगळ्या धातूंचा त्याने चांगल्या प्रकारे वापर केला आहे. हे वापर करत असताना त्याने काही त्रिकोणांना गंज येण्यासाठी विशिष्ट प्रकारे पचनाचा वापर केलेला आहे. ते करत असताना त्रिकोणाच्या ज्या कडा आहेत त्या वेल्डिंगच्या माध्यमातून चांगल्या जोडलेल्या आहेत. काही त्रिकोण असे आहेत की त्यांना त्याने एचिंगही केलेलं आहे. इथे प्रामुख्याने पाहता पाहता आपल्या लक्षात येईल की त्याने ह्या ज्या कलाकृती केलेल्या आहेत ह्या प्लेटवर केरून त्याला उठावात्मक रूप दिलं, ज्याला आपण रिपोशे वर्क म्हणू शकू. आणि त्यातल्या ज्या काही लाईन्स आहेत, रिथमॅटिक लाईन्स ज्या आहेत, उत्थित लाईन्स आहेत, त्यांना हायली पॉलिश केल्यामुळे त्याच्यातला जो चढ उतार आहे मग तो निसर्गातल्या कधी डोंगरांचा असेल, कधी निसर्गातल्या वेगवेगळ्या दऱ्यांचा असेल, एखादी वाहती नदी असेल, एखादा पाहता पाहता एखादा आकार आणि त्या आकारातून निर्माण होणारे मानवाकार, पक्ष्यांचे आकार, प्राण्यांचे आकार याचाही आपल्याला आभास निर्माण होतो. हे करत असताना त्यांना ऑक्सिडायझिंग केलेलं आहे, जे विशिष्ट प्रकारे पचना करून त्याने त्याचं हे केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्याने वापरताना केवळ कॉपरच वापरला असं नाही, तर इथे त्याने स्टीलच्या ह्याच्यामध्ये एक वापरलेले आहेत. स्टीलच्या ह्याच्यामध्ये सुद्धा त्या उठावात्मक ज्या लाईन आहेत त्या हायली पॉलिश आहेत आणि त्यामुळे ते खूप चांगलं दिसत आहे. हे सगळं करत असताना त्याने सगळ्या निसर्गातल्या होणाऱ्या वेगवेगळ्या घडामोडींचं स्थित्यंतर होतं. निसर्गातल्या वेगवेगळ्या घडामोडींचा वेगवेगळ्या धातूंवर परिणाम जो होतो त्या परिणामाचा चांगल्या प्रकारे ऑब्झर्वेशन करून, सूक्ष्म निरीक्षण करून काम केलेलं आहे. त्यातले काही जे आहेत, आता इथे जर आपण बघितलं तर इथं नुसते सांगाडे असल्यासारखे आहेत, आर्मेचर केल्यासारखे आहेत, पण शिगाने त्रिकोण जोडून ते त्रिकोणी पिरॅमिड करून त्याच्या आतमध्ये काही हायली पॉलिश असलेले पितळेचे पिरॅमिड ठेवलेले आहेत. आपोआपच याच्यातले जे घनाकार आहेत तो घनाकार न राहता कधी त्यातून जी पोकळी निर्माण होते त्या पोकळीच्या पलीकडेही आपण पाहू शकतो. हे त्यांना आस्वादकांना, कलारसिकांना दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सर्व पाहत असताना आपल्या सहजपणे लक्षात येतं की हे त्रिकोण लहान मोठे केलेले आहेत, त्रिकोणी पिरॅमिड लहान मोठे केलेले आहेत. कधी कधी ते जाळीचे आपल्याला त्रिकोणी पिरॅमिड दिसतात. आणि हे सगळं पाहत असताना त्यातले जे पतिना त्याने टेक्निक वापरून विविध प्रकारचे वेगवेगळ्या रंगाचे पतिना केलेले आहेत. त्यामुळे हे फक्त रंगच नव्हे तर त्यातून आकार निर्माण झालेले आहेत. लहान मोठे पिरॅमिड आहेत, त्याच्यातून वेगवेगळ्या आपल्या डोंगरा दऱ्यांचा भास होतो. आणि आपल्या एखाद्या म्हणजे
पूर्णपणे एखाद्या डोंगराची रांग असते, त्या डोंगराच्या रांगातून काही आलेलं गवत वगैरे असते, तेही त्याचा आवाज निर्माण न करता त्याने काही तशी विशिष्ट प्रकाराने लागवड केलेली आणि त्याची मांडणी केलेली आहे. खरं म्हणजे त्याची मांडणी शिल्प पाहत असताना ह्या त्रिकोणी पिरॅमिडच्या चकाकणाऱ्या याच्यातून आपण आपलं सुद्धा प्रतिबिंब पाहू शकतो. आणि या प्रतिबिंबातून पाहत असताना आपल्याला लक्षात येतं की याच्यामध्ये खूप काही आगळं वेगळं असं त्याने करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी लहान लहान त्रिकोणी पिरॅमिड करून मोठे मोठे सुद्धा त्रिकोणी पिरॅमिड केलेले आहेत. गंधाचा चांगल्या प्रकारे त्याने वापर केलेला आहे आणि त्याच्यातून येणाऱ्या ज्या लाईन्स आहेत त्या लाईन्समध्ये आपण कधी गुंतून जातो हे आपल्यालाही काही समजत नाही. आणि हे गुंतून जाणं जसं एक वेगळेपण आहे, तसं त्यातून बाहेर पडणं हे सुद्धा आपण सहजपणे बाहेर पडू शकतो. आणि हे सर्व चांगला त्याचा छायाप्रकाशाचा खेळ त्याने मांडला आहे. त्याने खास प्रकाश योजनाही केलेली आहे. आणि ही प्रकाश योजना करत असताना आपण हे मोठे मोठे पॅनलसुद्धा पाहिले, उठावात्मक वर्कचे म्हणजे रिपोचे वर्कचे. तर त्याच्यातून आपल्याला कधी हायली पॉलिश केलेले आहेत, कधी अनपॉलिश आहेत, पण त्याचे उंचवटे कमी जास्त जे दिसतात त्याच्यातून आपल्याला निश्चितपणे एक आगळावेगळा असा आभास निर्माण होतो. आणि त्या आभासातून आपण एक विशिष्ट ठिकाणी कुठेतरी गुंतून जातो. हे सगळ्या कलाकृती, मांडणी शिल्प आणि पॅनल पाहत असताना आपण एकाच ठिकाणी न राहता आपण विशिष्ट प्रकाराने त्याच्यात भावून जातो आणि आपल्याला एक विलोभीन प्रदर्शनाचा आस्वाद घेता येतो. आणि त्याने हे इथं हा केवळ मेटलचा वेगवेगळ्या प्रकाराने कसा उपयोग करता येतो त्याचं शिक्षण मेटल क्राफ्ट झालं, ज्याच्या स्कूल आपण म्हणून ते पदवीधर झाले. पण मेटल क्राफ्टमध्ये तिथं शिकवलेलं जाणारं जे काम आहे आणि त्याने केलेलं आहे ते मांडणी शिल्प आणि सगळं हे प्रदर्शन आहे, याचा इतका वेगळ्या प्रकाराने त्यांनी मांडणी केलेली आहे याबद्दल काही शंकाच नाही. हे सर्व करत असताना धातू म्हटलं की आवाज येतोच. ह्या आवाजाचं सुद्धा त्याचं प्रतिबिंब त्यांना ते दाखवलेलं आहे. आता हे इथं भोंगे एकात एक अडकवलेले आहेत. आज आपण भोंग्यावरनं बराच वादविवाद चालू असताना आपण बघतो. आणि भोंग्यातून निर्माण होणारा जो आवाज आहे तो आवाज एक वेगळ्या प्रकाराने येतो. ती लाईफलाईन आहे. त्या लाईफलाईन म्हणजे जीवनशैली जी आहे मुंबईची, ते सकाळी पहाटेपासून रात्रीपर्यंत आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आवाजाचे भास निर्माण होतात. कोण म्हणतं त्याला ध्वनी प्रदूषण होतं, पण कधी कधी ते पक्ष्यांचे आवाज आपल्याला आनंद देतात. कधी कधी रेल्वेच्या रुळांचा आवाज आपल्याला आनंद देतो. आणि कधी कधी एखादा अपघात झाला, एखादा आजांचा आवाज आला तर आपण त्या आध्यात्मिक त्या भावनेकडे वळून जातो सहजतेने. आणि हे सगळे आवाज वेगवेगळ्या प्रकारे सकाळपासून संध्याकाळ ऐकताना कधी कधी मनुष्य गांगरूनही जातो, आवाजाने वैतागतोय. पण कधी शांत चित्ताने समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकताना तो त्या निसर्गाच्या सानिध्यात कधी मिसळून जातो हे पण कळत नाही. ह्या आवाजाबरोबरच त्याने वेगवेगळे आपल्या ह्याच्यामध्ये काम करत असताना जे काही प्रयोग केले ते प्रयोग इथं या लोखंडी प्लेटवर सुद्धा आपल्याला बघता येतात. मेटल म्हटलं, धातू म्हटला की त्याला धातूवर वेगवेगळे परिणाम साधण्यासाठी त्याने केलेले जे परिणाम आहेत त्याच्यातून मिळवणारं टेक्स्चर आहे, ज्याला आपण पोत म्हणू शकतो, ते पोतसुद्धा अत्यंत विलोभनीय असे, सुंदर असं आहे. आणि त्याच्यातले जे खास खळे बारकाईने पाहिल्यानंतरच आपल्याला समजतं. आज अशा प्रकारच्या कमर्शियल वापर केला तर अनेक ठिकाणी आपल्या सिरामिक पॉटरीमध्ये अशा प्रकारच्या काही लाद्याही केलेल्या आहेत. पण इथे मेटल म्हणजे हे कायमस्वरूपी राहणारं आहे. आणि हे कायमस्वरूपी परिणाम मिळवण्याकरता आणि त्याच्यावर विशिष्ट तांत्रिक रासायनिक प्रक्रिया करून त्याने जे मिळवलेलं आहे ते अतिशय सुंदर असंच आहे. हे सर्व करत असताना निसर्गामध्ये जे काही चाललेलं आहे, ज्या काही घडामोडी आहेत त्या घडामोडी कुठलीही गोष्ट निर्माण होते आणि ती नंतर लोप पावते, ती क्षणिक असते. याचा जो अनुभव आहे, लहानपणापासून आपण कधी समुद्रकिनाऱ्यावर गेलो तर वाळूचा असा ढिगारा करतो, पण निसर्गात येणाऱ्या हवेमुळे, वाऱ्यामुळे, त्या वादळामुळे
तो आपला जो डोंगर आहे रचलेला तो डोंगर तसाच राहत नाही आणि तो डोंगर हळूहळू त्याच्यावर असणारे दगड, त्याच्यावर असणारे वाळूचे कण, त्याच्यावर असणारे विविध आकाराचे बारीक बारीक दगड, जाड वाळू, हे सर्व आपोआप खाली खाली येतात आणि त्यांची जी हालचाल आहे ती सुद्धा हालचाल त्यांना चांगल्या ऑडिओ व्हिज्युअल पद्धतीने टिपण्याचा प्रयत्न केला आणि त्याचाच एक भाग म्हणून, त्याचाच एक प्रतिबिंब म्हणून त्याने इथे समोर केलेली ही जी प्लेट आहे, बाजूला आहे ते लोखंडी म्हणजे वेल्डिंगच्या माध्यमातून केलेल्या शिगा वगैरे अशा प्रकारे काम केलं आहे आणि मध्ये जो आहे तो आरशासारखा लोखंडी हायली पॉलिश पत्रा लावलेला आहे की त्याच्यामध्ये त्याचंही प्रतिबिंब दिसतं. हे सगळं पाहत असताना कधी कधी असं वाटतं की हे सगळं आपल्या जीवनात घडत असतं, प्रत्येकाच्या जीवनात कळत नकळत घडत असतं आणि याचा आपल्याला प्रत्यय अतिशय चांगल्या प्रकाराने येतो आणि हे प्रतिबिंब हे केवळ इतरांचं नाही तर आपणही आहे, आपलंही आहे याचा आपल्याला भास निर्माण होतो. इथे वेगवेगळ्या प्रकारे घमेल्यामध्ये निसर्गातले घटक ठेवलेले आहेत की जे घटक आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वापरता येतात. मग कधी बिल्डिंग असो, घर असो, वाडा असो किंवा बांधकाम असो, धरणं असो, काही असो, पण त्यालासुद्धा एक वेगळी त्याने ठेवण दिलेली आहे आणि या ठेवणीतून सुद्धा एक खूप मजेशीर असा अनुभव आपल्याला मिळतो. ज्या त्या मोठ्या दगडापासून अगदी लहान बारीक वाळूचा कण होतो आणि ती समुद्रात जाते, नदीत जाते, ओढ्यात जाते आणि त्या वाळूवरून चालण्याचा जो अनुभव आहे, मग समुद्राची वाळू असो, नदीची वाळू असो, त्या पायात चप्पल वगैरे पादत्राणं कुठलं न घालता आपण जेव्हा चालतो तर एक वेगळा अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो. अशी सगळी सुंदर मांडणी, ही सगळी मांडणी शिल्प आहेत. कधी कधी पॅनल्स आहेत, लोखंडी पॅनल्स आहेत आणि त्याच्यातून आपल्याला बघताना आणि त्याचा प्रत्यक्षात अनुभूती घेताना एक वेगळाच आनंद मिळतो. हा आनंद केवळ त्यालाच होतो असं नाही, हा आनंद आपल्यालाही होतो. कुणाला असं वाटत असेल की काय आहे काय नाही, तर तसं नाही. प्रत्यक्षात चित्राची, त्या शिल्पांची आपण एक ऋणानुबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे आपल्याला त्याचा जो काही आभास आहे, जी काही अनुभूती आहे, हे चांगल्या प्रकारे अनुभवायला मिळते. अतिशय चांगलं सुंदर असं हे कला प्रदर्शन केवळ मेटल क्राफ्टचा विद्यार्थी म्हणून नव्हे तर त्याचं कौतुक मेटल क्राफ्टच्या पलीकडेही जाऊन त्याने मेटलचा म्हणजे धातूंचा उपयोग करून वेगवेगळ्या माध्यमातून, म्हणजे कधी ते एचिंगचं माध्यम असेल, कधी ते वेल्डिंग केलेलं असेल, कधी हायली पॉलिश असेल, कुठं बफिंग असेल, अशा वेगवेगळ्या प्रकाराने त्याने तांत्रिक गोष्टीचं कौशल्य मिळवून ही जी कामं केलेली आहेत ती सर्वांग सुंदर आहेत हे निश्चितच. हे कला प्रदर्शन खरं म्हणजे सगळ्यांनी बघायला पाहिजे की एक कलाकार काय करू शकतो आणि चाकोरीबद्ध न राहता चाकोरीच्या पलीकडे जाऊन वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. त्याचं निश्चितच कौतुक करायला मला आनंद वाटतो, मला अभिमान वाटतो. असे हे कला प्रदर्शन भायखळ्याच्या, मुंबईतील भायखळ्याच्या 9 फिश आर्ट गॅलरी 31 मार्च 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. खरं म्हणजे हे प्रदर्शन भारतातल्या अनेक मोठ्या मोठ्या गॅलरीमध्ये किंवा भारतातील वेगवेगळे जे मॉल्स आहेत, वेगवेगळे कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत, तिथे होणं अत्यंत गरजेचं आहे. पण त्याचबरोबर अशा प्रकारचं कला प्रदर्शन, हे मांडणी शिल्पांचं कला प्रदर्शन पाश्चात्य देशात जर झालं तर निश्चितच याचं सगळीकडे कौतुक होईल आणि याला सगळीकडून वाहवा मिळेल. अशा प्रकारची कला प्रदर्शनं आपल्याकडे पाहण्याचं फार काही वर्ष झाले आहेत असंच नव्हे, तर मांडणी शिल्प हा प्रकार सध्याच्या कला जगतात गेल्या 10-1 वर्षापासूनच सुरू झालेला आहे. तर आयोजकांनी आणि त्याला सहकार्य करणाऱ्या, त्याला पाठिंबा देणाऱ्या सगळ्यांनी त्याचं प्रदर्शन हे वेगवेगळ्या ठिकाणी कसं घडून येईल आणि त्याच्यातून त्याला कसं चांगला वाहवा मिळेल यासाठी प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे.